राज्याचे नवे पर्यटन धोरण जाहीर झालेले आहे आणि त्याचा शासन निर्णय म्हणजे GR आजच निघाला। नव्या धोरणामधून राज्यामध्ये एकूण 18 लाख रोजगार निर्मिती होणार असून 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करण्यावरती यामध्ये भर दिला जाईल। 10 वर्षात पर्यटन स्थळ तसंच पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे आणि या धोरणामुळे आपला महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत देशातील अग्रेसर राज्य बनेल अशी आशा। दुसरी बातमी आहे क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाची। भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाला नवा कर्णधार मिळालेला आहे। T20 सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा असेल। झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये गेलेल्या युवा टीमचा कप्तान राहिला शुभमन गिल श्रीलंका दौऱ्यामध्ये उपकप्तान असणार आहे। या दौऱ्यामधील 3 एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मावरच कप्तान पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे। या वनडे मालिकेमध्ये सुद्धा शुभमन गिल हा उपकप्तान असेल। मुंबईकर श्रेयस अय्यरचं पुनरागमन हे या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य असेल। 27 जुलै ते 30 जुलै T20 सामने खेळवले जातील तर 2 ऑगस्ट पासून एकदिवसीय मालिका सुरू होईल। आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता शेतकरी आघाडीचा वेगळा पर्याय मिळणार आहे। राजू शेट्टी, वामनराव चटप यांच्यासह काही शेतकरी संघटनांची पुण्यामध्ये बैठक झाली आणि यात शेतकरी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। परिवर्तन आघाडी असं या आघाडीचं नाव असणार आहे। महायुती आणि महाआघाडी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिवर्तन आघाडीचा पर्याय देत असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं। आणि या बातम्यांसोबतच आजच्या 0 आवरमध्ये वेळ झालेली आहे इथं थांबण्याची। मात्र उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।